गुरुचरित्र या ग्रंथात श्री गुरूंच्या लीलांचे वर्णन असले तरी गुरूंच्या ध्यानाचे, सेवेचे, भावाचे, पूजनाचे महत्त्व सांगितले आहे. कलीने ब्रह्मदेवांना गुरु शब्दाचा अर्थ विचारला तेव्हा ब्रह्मदेवांनी सांगितला की ग कार म्हणजे सिद्ध होय, र कार म्हणजे पापाचे दहन करणारा, कार म्हणजे विष्णूंचे अव्यक्त रूप. तसेच गुरु हाच ब्रह्मा, विष्णू, महेश हे त्याचे त्रिगुणात्मक रूप आहे. या पलीकडे जे परब्रह्म तत्व आहे ते जाणण्यासाठी गुरूंचा आश्रय घ्यावा लागतो. ईश्वर जरी प्रसन्न झाला तरी त्याला ओळखणारा गुरुच असतो व गुरु स्वतः प्रसन्न झाला तर ईश्वर आपल्या अधीन होतो. आपण कोणाचे तरी शिष्य आहोत या भावनेत एक कृतज्ञता वाटते. भारतीय गुरु परंपरेत गुरु शिष्यांच्या जोड्या प्रसिद्ध आहेत. जनक याज्ञवल्क्य, शुक्राचार्य, जनक कृष्ण, सुदामा, सांदीपनी, विश्वामित्र, राम, लक्ष्मण, परशुराम, कर्ण, द्रोणाचार्य, अर्जुन अशी गुरु शिष्य परंपरा आहे. मात्र एकलव्याची गुरुनिष्ठा पाहिली की सर्वांचेच मस्तक नम्र झाल्याशिवाय राहत नाही. भगवान श्रीकृष्णांनी गुरुच्या घरी लाकडे वाहिली. संत ज्ञानेश्वरांनी वडीलबंधू निवृत्तीनाथ यांनाच आपले गुरु मानले, तर संत नामदेव साक्षात विठ्ठलाशी भाष्य करीत असत. त्या नामदेवांचे गुरु होते विसोबा खेचर. भारतीय संस्कृतीत गुरुला नेहमीच पूजनीय मानले आहे. गुरुपौर्णिमा ही सद्गुरूंची पौर्णिमा मानली जाते. पौर्णिमा म्हणजे प्रकाश. गुरु शिष्याला ज्ञान देतात. तो ज्ञानाचा प्रकाश आपल्यापर्यंत पोहोचावा म्हणून गुरुची प्रार्थना करावयाची, तो हा दिवस होय. गुरु म्हणजे ज्ञानाचा सागर आहे. जलाशयात पाणी विपुल आहे, परंतु घटाने, घागरीने आपली मान खाली केल्याशिवाय म्हणजे विनम्र झाल्याशिवाय पाणी मिळू शकत नाही. त्याप्रमाणे गुरुजवळ शिष्याने नम्र झाल्याविना त्याला ज्ञान प्राप्त होणार नाही, हे सर्वांनी लक्षात ठेवावे. गुरु बिन ज्ञान कहासे लावू, हेच खरे आहे. गुरु म्हणजे गुह्य रूप. गुरु अज्ञानाचा अंधकार नाहीसा करून ज्ञानाच्या, प्रकाशाच्या वाटेकडे घेऊन जातात ते. आपल्या जीवनात गुरूंना जेवढे महत्त्व आहे तेवढेच किंबहुना त्यापेक्षा जास्त महत्त्व सद्गुरूंना आहे. सर्व मानवजातीला पारमार्थिक, आध्यात्मिक उन्नतीचा मार्ग दाखवणारे, भक्ताला, साधकाला मोक्षाप्रत नेणारे सद्गुरू, त्यांच्या स्मरणासाठी, त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी गुरु पौर्णिमा, आषाढ पौर्णिमा हा पर्वकाल सांगितला आहे. सुप्रसिद्ध गुरु शिष्यांच्या जोड्या आपणा सर्वांना परिचित आहेत. गुरु बिन कौन बताए हा मायारूपी भवसागर तरुण जायचे असेल तर सद्गुरूंची आवश्यकता आहे. सद्गुरूच आपल्याला मोक्षाप्रत नेतात. एकदा त्यांना आपला हात हातात घेतला की ते आपल्याला सोडत नाहीत. सद्गुरूंना शोधण्यासाठी आपणास जावे लागते असे नाही, तर शिष्याची आध्यात्मिक तयारी झाली की ते स्वतःहूनही त्याला शोधत येतात. आपल्या पूर्व प्रारब्ध कर्मानुसार आपल्याला सद्गुरू भेटतात. सद्गुरूंकडून एकदा का अनुग्रह घेतला की त्याचे स्मरण अहोरात्र करावयाचे असते. जशी प्रतिव्रता स्त्री तिच्या पतीचे स्मरण करते, त्याप्रमाणे सद्गुरूंनी दिलेल्या नामात खूप मोठी शक्ती आहे. नामधारकाच्या मागे पुढे उभे राहून ते नाम त्यांच्याकडून पूर्ण करून घेतात. तसेच त्यांची त्यात सत्ता पण असते. सद्गुरूच सर्व काही करवून घेत असल्यामुळे नामधारकाच्या मी ला कुठेही वाव नसतो. सद्गुरूंकडून अनुग्रह घेतला की दुसऱ्या कोणत्याही संतांकडून अनुग्रह घेऊ नये अशी संकल्पना आहे. त्यांच्याशी एकनिष्ठेने राहावे. एक गुरु, एक नाम असावे. त्यांनी दिलेल्या नामात भगवंताचे प्रेम असते. सद्गुरूंची प्राप्ती झाल्यानंतर गुरुसेवा करणे हे शिष्याचे परमकर्तव्य आहे. गुरुसेवा म्हणजे त्यांची आज्ञा पाळणे. मनात कोणताही किंतु न ठेवता, विकल्प येऊ न देता त्यांनी सांगितलेली साधना नित्यनियमाने प्रेमाने करावी. तसेच साधकाची संपूर्ण शरणागती असावी. शरण जाणे म्हणजे 1. सद्गुरू ठेवतील त्या अवस्थेत समाधानात राहणे. 2. त्यांच्या इच्छेत आपली इच्छा मिसळणे. 3. कोणत्याही परिस्थितीत नाम घेण्याचे सोडू नये. 4. नामावर, सद्गुरूवर पूर्ण विश्वास, श्रद्धा ठेवणे. त्यांनी सांगितलेले साधन न करता इतर साधन केल्यास वृथा कष्टच होतील आणि पदरात काही पडणार नाही. सद्गुरूंना जे शरण जातात त्यांचा कार्यभार सद्गुरू उचलतात. त्यांच्या मागे पुढे उभे राहून ते सत्तारूपाने त्यांना मदत करतात. सद्गुरू नावाड्याचे काम करतात. आपली जीवनरूपी नौक योग्य दिशेला घेऊन जातात.
लाईक करा, सबस्क्राईब करा.